हॉटेल फोडून साहित्य चोरणारी टोळी जेरबंद, दोघा परप्रांतीयांचा सहभाग. सांगली कसबे डिग्रज येथील हॉटेल वैभव आणि हॉटेल शिलेदार फोडून साहित्य चोरी करणाऱ्या आंतरराज्य टोळीचा स्थानिक गुन्हे अन्वेषणच्या पथकाने छडा लावला. संशयित समशुद्दीन मोहम्मद इलियास खान, वय वर्ष 27, राहणार मोमीननगर, पेठ वडगाव. मोहम्मद इम्रान अकबर अली, वय वर्ष 24, राहणार पेठ वडगाव, मूळ राहणार मैना, जिल्हा सिद्धार्थनगर, उत्तर प्रदेश. फरियाद आलम मोहम्मद इलियास खान, वय वर्ष 23, राहणार पिपरा पठाण, जिल्हा सिद्धार्थनगर, उत्तर प्रदेश. या तिघांना अटक केली. त्यांच्याकडून माल वाहतूक टेम्पो आणि हॉटेलमधून चोरलेले साहित्य असा 3,06,000चा मुद्देमाल जप्त केला. अधिक माहिती अशी की कसबे डिग्रज येथे 6 दिवसांपूर्वी हॉटेल वैभव फोडून आतील साहित्य लंपास केल्याचा प्रकार घडला होता. तसेच 10 दिवसांपूर्वी हॉटेल शिलेदार येथूनही साहित्य लंपास केले होते. मालमत्तेविरुद्धचे गुन्हे उघडकीस आणण्याचे आदेश पोलीस अधीक्षक संदीप घुगे यांनी गुन्हे अन्वेषणच्या पथकास दिले होते. गुन्हे अन्वेषणचे निरीक्षक सतीश शिंदे यांनी सहाय्यक निरीक्षक पंकज पवार यांच्या पथकास सूचना दिल्या. पथकातील कर्मचारी दरीबा बंडगर, अनिल कोळेकर, विक्रम खोत यांना कुपवाड MIDCमध्ये काळ्या रंगाचा मुंबई पासिंग टेम्पो संशयास्पद फिरत असल्याची माहिती मिळाली. पथकाने सावळी येथे RTO ऑफिसजवळ हा टेम्पो अडवला. टेम्पोच्या हौद्यात मोठ्या गोण्या बांधलेल्या आणि पत्र्याचे तुकडे दिसले. चालक समशुद्दीन खान याची झडती घेतल्यानंतर खिशात रोकड मिळाली. केबिनमध्ये बाजूला बसलेल्या फरियाद खान याच्या समोरील सॅक उघडून पाहिली असता आत कटावणी, पक्कड, मारतूल, हॅक्सा ब्लेड मिळाले. हौदात भांडी, इलेक्ट्रिक फ्रीज, AC, मोठी तपेली, पातेली, ग्राइंडर, हॉट केस मिळाली. पोलिसांनी तिघांची चौकशी केल्यानंतर कसबे डिग्रज येथील हॉटेल वैभव, हॉटेल शिलेदारमध्ये चोरी केल्याची कबुली दिली. टेम्पो आणि साहित्य असा 3,06,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. तिघांना मुद्देमालासह सांगली ग्रामीण पोलिसांच्या ताब्यात दिलं. ब्युरो रिपोर्ट, SBN मराठी, सांगली.